पिंपरी महापालिका प्रशासनामध्ये पहिल्या क्रमांकाचं सर्वोच्च पद असलेल्या शहर अभियंता पदावरून मकरंद निकम हे अधिकारी आज स्वेच्छानिवृत्ती घेऊन पालिकेला निरोप देत आहेत। जिथे पाण्यासारखा पैसा मिळतो अशी चर्चा असते त्या पदावरील नोकरीचा अजून 1.5 वर्षाचा सेवा कालावधी बाकी असताना वैद्यकीय कारणास्तव निकम यांनी घेतलेल्या या स्वेच्छानिवृत्तीमुळे पालिका वर्तुळात व शहराच्या राजकीय विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। 1.5 महिन्यांपूर्वी पालिका निवडणुकीच्या प्रचार काळात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भ्रष्टाचाराचा आका असलेल्या प्रवृत्तींना घाबरून पालिकेतील अधिकारी नोकरीचा राजीनामा देत असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला आणि निकम खऱ्या अर्थाने तेव्हा प्रकाश झोतात आले। ज्या खुर्चीवर बसण्यासाठी अधिकारी आपल्या जीवाचं रान करतात त्या पदाला स्वतःहून सोडण्यास तयार झालेल्या मकरंद निकम यांच्या स्वेच्छानिवृत्तीमागचं खरं कारण तसंच खरं गुपित आता त्यांच्याबरोबरच गुडूप होणार आहे। कारण खरंच वैद्यकीय कारणास्तव ते पद सोडत आहेत की त्यांना पद सोडण्यासाठी कोणी मजबूर केलंय की आपल्यावर भविष्यात कुठल्या प्रकारचं प्रकरण शेकायला नको म्हणून ते नोकरीला टाटा करत आहेत। या 3 मधलं एक कारण त्यांनाच माहिती असणार आहे। 1 जून 2022 या दिवशी तत्कालीन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी शहर अभियंता या सर्वोच्च पदावर मकरंद निकम यांना नेमलं। तो काळ पालिकेत प्रशासकीय राजवटीचा होता। राज्यात सत्ता कुठल्या पक्षाची आहे त्या आणि पिंपरी चिंचवड शहरात त्या पक्षाचे आमदार कोण व ते किती वजनाचे याच्या तालावर पालिका प्रशासन पाहिजे तसे नाचत असल्याची ती प्रशासकीय राजवटीची 4 वर्षे होती। याच काळात अब्जावधी रुपयांची स्थापत्यविषयक कामे निघाली। आता ती कामे बरोबर की चूक याचा ना फैसला झालाय की अजून साधी चौकशी। कारण चौकशी करणारे मायबाप सरकार ही याच पक्षाचे असल्याने सगळाच आनंदी आनंद म्हणावा लागेल। शहर अभियंता हे पद म्हटलं तर काटेरी व प्रचंड तणावाचे समजले जाते। सर्व पक्षीय नगरसेवक असो की आमदार खासदार या प्रत्येकाला हुकुम मेरे आका असं म्हणत काटकोनात वाकत सलामी या पदावरील अधिकाऱ्याला द्यावी लागते। मुळात प्रशासनात अधिकारी म्हणून आल्यानंतर पाठीचा कणात शिल्लक ठेवायचा नसतो। शहर अभियंता या पदाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की वर्षभरात या पदावर जो काम करतो तो 10 ते 15 खोकी सहज कमावतो। नुकतंच मागील 1 महिन्यापासून पालिकेतील लोकप्रतिनिधींचं राज्य सुरू व्हायला आणि निकम यांच्या स्वेच्छानिवृत्ती मागणीचा अर्ज मंजूर व्हायला एकच गाठ पडली। या पदासाठी संजय कुलकर्णी, मनोज सेठिया आणि प्रमोद ओंबासे यांनी खरं तर तेव्हापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली। महापौर, सत्तारूढ पक्षनेते आणि सत्ताधारी आमदार यांची आतून बाहेरून साथ असल्याशिवाय या पदावर बसता येत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे। आता निकम यांच्यानंतर या पदावर कोणा एकाचीच वर्णी लागते की इच्छुक असलेल्या या तिघांमध्ये वरील पदाच्या कक्षेत येणाऱ्या विभागांची खातेफोड करून सगळ्यांनाच खुश केले जाते हे लवकरच आपल्याला पाहावयास मिळणार आहे।